नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या महाराष्ट्राला चळवळींचा आणि त्यातून घडलेल्या सुधारणांचा खूप मोठा इतिहास आहे आणि याच परंपरेतल्या पाणी कमवून ते टिकवण्याच्या चळवळी मागची प्रेरणादायी आणि तितकीच ऊर्जादायी माणसं आज आपल्या कट्ट्यावरती आली आहेत. पाणी फाउंडेशनचे आमिर खान, सत्यजित भटकर आणि डॉक्टर अविनाश पोळ यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्रातली गावं जलसमृद्ध करण्याचा पाणी फाउंडेशनचा प्रवास 3 तालुक्यांपासून सुरू झाला आणि आजवर 76 तालुक्यांमधल्या 25,177 गावकऱ्यांनी योग्य प्रशिक्षणानं जवळपास 55,000 कोटी लिटर्स पाण्याची क्षमता गाठली. गेलं पूर्ण वर्ष कोरोनाचं वर्ष होतं, लॉकडाऊनचं वर्ष होतं. बाहेर पडण्यावरती बंधनं आली, अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. पण शेतीची कामं असो, जलसंधारणाची कामं असो, ती काही घरी बसून होणारी कामं नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या काळात गावागावांमध्ये कसं नियोजन केलं गेलं, या काळात काही बदल झाले का, नवं काय काय या सगळ्यांना मिळालं बघायला, शिकायला, याबद्दलही आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि आत्ता हा कार्यक्रम बघत असलेली अनेक गावं पाणी फाउंडेशनच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. तुम्ही सर्वांनी श्रमदानातनं पाणी तर कमावलंय, पण हे पाणी टिकवण्याची सुद्धा जबाबदारी तुमची आहे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे तुमचं गाव कायमचं टँकर मुक्त राहण्यासाठी पाणी फाउंडेशननं तुम्हा सर्वांसाठी आणखी एक स्पर्धा आणली आहे, सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा. तर या स्पर्धेविषयी आणि आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासाविषयी या तिघांशी मनमोकळ्या गप्पा मारूयात. नमस्कार, तुम्हा तिघांचंही अगदी मनापासून स्वागत माझ्या कट्ट्यावर. थँक्यू. आमिरजी, पाणी फाउंडेशननं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा बदलला, पण गेल्या वर्षी वॉटर कप झालाच नाही आणि तुम्ही लोक कुठं होतात असा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक जणांना पडला असेल. या मधल्या काळामध्ये काय करत होतात तुम्ही लोक? ॲक्च्युली पाणी फाउंडेशन आणि सत्यमेव ते वॉटर कपचं 4 वर्ष झालं आणि फर्स्ट इयर आम्ही 3 तालुक्यामध्ये सुरू केलं. फायनली 75 तालुक्यामध्ये पोहोचलो आणि लास्ट इयरमध्ये 4,100 विलेजेस भाग घेतला. त्यानंतर सत्य आणि आमची डॉक्टर पोल आमची पाणीची टीम आम्ही थिंक टँकमध्ये आम्ही डिस्कस केलं की आता आम्हाला नेक्स्ट स्टेप घ्यायचा आहे आणि इन्स्टेड ऑफ ग्रोईंग बिगर आम्हाला डीपर जायचं आहे. आणि ते देन वी डिसाइडेड की फॉर ॲग्रिकल्चर आम्हाला पाणी, गवत, रिफॉरेस्टेशन, माती, क्रॉप प्लॅनिंग आणि वॉटर मॅनेजमेंट हे सगळं आम्हाला करायचं आहे, गावाला करायचं. तर ओनली देन तरच विलेज समृद्ध होणार. तर आम्ही हे प्लॅन केलं की 4 वर्ष नंतर आम्हाला अभी फ्रेश वॉटर कप 2 आम्हाला लॉन्च करायचा. आणि वॉटर कप 2 फक्त पाणलोटचा कॉम्पिटिशन नाही आहे, ते मातीचा कॉम्पिटिशन आहे. इम्प्रूव्हिंग द सॉईल हेल्थ, गवत, गेटिंग नेचर बॅक, रिफॉरेस्टेशन, क्रॉप प्लॅनिंग आणि वॉटर मॅनेजमेंट. आणि हे कॉम्पिटिशन 2 वर्षाचं आहे. वॉटर कप 1 45 डेजचं कॉम्पिटिशन होतं, जस्ट बिफोर रेन्सच्या आधी 45 डेज आम्हाला पाणलोटचं काम गावनं केलं. आता 2 वर्षाचा कॉम्पिटिशन आहे आणि हे 2 वर्षामध्ये हे सगळं काम करायचं आहे. आणि हे ॲक्च्युली एक्सपेरिमेंटल इयर आहे. जसं आम्ही पाणी फाउंडेशनचा फर्स्ट इयरमध्ये 3 तालुक्यामध्ये केलं. आता आम्ही रफली 935 विलेजेसला इन्व्हाइट केलं. दिस कॉम्पिटिशन इज बाय इन्विटेशन. जो गांव ने इससे पहले 4 साल में अच्छा काम किया है और दिखाया कि वो पूरा हर चीज़ ऑर्गेनाइज्ड वे में कर सकते हैं, उनको हमने ये फर्स्ट ईयर में इनवाइट किया, एक्सपेरिमेंट की. और ये साल में अगर हमको सक्सेस मिलेगा तो फिर ये हम एक बड़े पैमाने पे न सिर्फ पानलोट, लेकिन पानलोट के साथ एग्रीकल्चर के साथ सारी जो जुड़ी हुई एक्टिविटीज़ होती हैं वो सब हम ट्रेन कर रहे हैं. तर लॉकडाऊन झालं तर वी कुड नॉट डू एनीथिंग. वी वर लाइक, विलेजर्स वर एक्साइटेड, दे वॉन्टेड टू स्टार्ट, पण वी कुड नॉट डू एनीथिंग. काय करूँ वी वर थिंकिंग, वी वर मीटिंग, डिस्कसिंग. जूम पे हमारा मीटिंग्स होता था. एंड फाइनली हमें फिर धीरे धीरे खुलना शुरू हुआ. देन वी रियलाइज वी कैन डू वन थिंग, वी कैन डू अ कॉम्बिनेशन ऑफ व्हर्च्युअल ट्रेनिंग. आता माझा मुलगा जे आहे आझाद, त्यांच्या स्कूलचं काम पूर्ण ते ऑनलाईन होतं. तर असंच आम्ही पण केलं.
तुम्ही पाण्याच्या मध्ये इतकं काम करत होतात, त्याच्यामुळे अनेक गावं पाणीदार झालेली महाराष्ट्रानं आणि देशानेही बघितली आणि खूप मोठं काम या निमित्ताने पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं जगाला बघायला मिळालं की लोक श्रमदान करून आपल्या गावाचं भाग्य उजळवू शकतात. या पद्धतीचं काम खूप मोठं काम झालं. तर ते यशस्वी झालं असताना काहीतरी वेगळं करायचं, समृद्ध गाव सारखी स्पर्धा योजना आणायची, हे का वाटलं तुम्हाला? पोपटराव पवारांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात की मी जेवढं येणारं पाणी पाहिलं तेवढं मी जाणारं पाणीही पाहिलं. तर मी त्यांना विचारलं की या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे. तर ते म्हणाले की जलसंधारणाची कामं केल्यामुळे अनेक गावामध्ये यापूर्वी पाणी आलेलं आहे, पण ते पाणी जर त्या गावाने व्यवस्थित वापरलं नाही किंवा पाण्याचा अतिउपसा झाला तर ते पाणी काय फार काळ टिकत नाही आणि पुन्हा आहे ना एकदा येरे माझ्या मागले अशी परिस्थिती निर्माण होते. तर अगदी अगोदरपासनं आमच्या मनात या वाक्याचाही छाप होता आणि आमच्या काही गावांचाही असा अनुभवही होता की गावात पाणी आल्यामुळे, जलसंधारणाच्या कामामुळे, त्यानंतर त्या गावामध्ये जी पिकं घेतली गेली किंवा पाण्याचा अतिउपसा झाला त्यामुळे त्या गावांची परिस्थिती पुन्हा एकदा अतिशय वाईट झालेली होती. तर या सगळ्यातनं मी म्हणालो की हे पुन्हा पुन्हा करून इतिहासाची पुनरावृत्ती घडवून आणण्यात काही मजा नाही आहे. ज्या गावामध्ये पाणी आलेलं आहे आता आपण त्या गावामध्ये पुढच्या टप्प्यावर गेलो नाही तर जीवनाचा असा रेटा आहे की आपण एकतर पुढे जाऊ किंवा मागे येऊ, एकाच जागी थांबणं काही शक्य नाही. आणि त्यासाठी त्यामुळे जुनी स्पर्धा जी होती त्याचा पूर्ण भर हा जलसंधारणावरती होता. म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की पाण्याच्या पुरवठ्यावरती होता, सप्लाय साइडेड होता. तर मी म्हणलो की आपण फक्त सप्लाय साइडेडवरती काम करण्यापेक्षा आपण डिमांड साइडवरती काम केलं पाहिजे, पाण्याच्या मागणीवरती काम केलं पाहिजे, पाण्याच्या नियोजनावरती काम केलं पाहिजे. आणि शेवटी पाण्याचं नियोजन हे पीक नियोजनावरती येतं. आणि पीक नियोजन तुम्ही फक्त प्रबोधनाने नाही करू शकत. पीक नियोजन हे शेतकरी तेव्हा स्वीकार करतील जेव्हा त्या पीक नियोजनातनं शेतकऱ्याला आर्थिक फायदाही होणार आहे. त्यामुळे आम्ही ज्ञानही असं शोधलं, नियोजन असं केलं आणि स्पर्धाही अशी डिझाईन केली की दोन्ही हेतू एकाच वेळेला साध्य होतील. पाणी टिकेलही आणि पैसा वाढेल. काय स्पर्धा आहे? तर ही या स्पर्धेचे 6 खांब आहेत. तर पहिला खांब अर्थात आपला जुना जल आणि मृदा संधारण आहे. दुसरा खांब आहे जल व्यवस्थापन, पाण्याचं योग्य आणि चोख नियोजन, की ज्यात आपल्याला हे अपेक्षित आहे की गावाने एकत्र येऊन, पाणी ही एक कुठेतरी सामुदायिक मालमत्ता आहे आणि त्यामुळे त्याचा वापर, त्याचं नियोजन हे सामुदायिक पातळीवरती ग्रामसभेमार्फत हे झालं पाहिजे. तर हे फक्त प्रबोधनाने होणार नाही, तर त्याला एक महत्त्वाची आपण जोड दिलेली आहे आणि ती म्हणजे लखपती शेतकरी, की एकरी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये सालाना निव्वळ नफा मिळाला पाहिजे शेतीतून. हे महत्वाकांक्षी टार्गेट आहे, मान्य आहे मला, पण आमचा असा अनुभव आहे आणि हे टार्गेट आम्ही आमच्या मनातनं नाही काढलेलं आहे. तर अजित, आपल्या चॅनलवरती सुद्धा असे अनेक शेतकरी येतात ज्यांना 1 लाख ही कमी टार्गेट वाटते, कारण त्यांनी शेती कशी करायची, योग्य पद्धतीने पीक निवड कशी करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. सांगण्याचं तात्पर्य हे की हा ज्ञानमार्ग आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आपल्या घरात जर म्हणजे लक्ष्मीपूजन अवश्य करावं, पण लक्ष्मीच्या अगोदर आपण सरस्वतीला बसवावं, की सरस्वतीची जर आपण पूजा केली, आपण विद्या प्राप्त केली, तर विद्येमार्फत लक्ष्मी आपोआप प्राप्त होईल. तर त्यामुळे हा तिसरा खांब आहे आपल्या स्पर्धेचा, लखपती शेतकरी. चौथा, पाचवा आणि सहावा हे निसर्गाच्या संदर्भात आहेत. गवत आलं पाहिजे आपल्या गावात, गायरानं निर्माण झाली पाहिजेत, गावात जंगल, झाडी वाढली पाहिजे आणि मातीचा पोत सुधारला पाहिजे. कारण जिथे निसर्ग प्रसन्न तेथे बळीराजा संपन्न, हे ब्रीद वाक्य घेऊन आपण गावात जात आहोत. तर हे वर्षभर आपण काय केलं, तर हे वर्ष तसं पाणी फाउंडेशनसाठी लॉकडाऊनचं वर्ष नव्हतं. आमिरने सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊनमुळे आमची ट्रेनिंग सेंटर्स, उघडलेली सेंटर्स आम्हाला बंद करावी लागली, पण ज्ञान बंद नाही झालं. म्हणजे गावकऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हे ज्ञान घेतलं, कारण रेंज प्रत्येक ठिकाणी नसते. तर कुठे पाणी पुरवठ्याच्या टाकीवरती जाऊन लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, कुठे टेकडीवरती एक शेड बनवून गावकऱ्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, पाऊस पडला तर छत्री अशी वर धरून लॅपटॉपवरनं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि हे गावकरी तुम्हाला भरभरून सांगतील, म्हणजे तुमची टीम अर्थात तुम्ही फील्डमध्ये असताच तुम्ही स्वतः याचा अनुभवही घेतला असेल. तर या सगळ्या परिस्थितीत गावकऱ्यांना जी ज्ञानाची भूक आहे, ती ज्ञानाची भूक त्यांनी या पद्धतीने ही पूर्ण केली आणि त्यामुळे आम्हाला हिंमत मिळाली. जर गावकऱ्यांनी एवढा इंटरेस्ट दाखवला नसता
आम्ही म्हटलं असतं पण की ठीक आहे आपण पण बंद असं करू. आहे की ही स्पर्धा म्हणजे ऑलरेडी सुरू झालेली आहे, होय. त्याचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर ही गावं तुम्ही निवडलीत कशी? आपण काय केलं की गेल्या 4 स्पर्धांमध्ये जेवढ्या गावांनी एक किमान पातळी गाठली होती ती मार्कांच्या बाबतीत, त्या सर्व गावांना आपण आमंत्रण दिलं. ती एक साधारण 950 गावं अशी होती की ज्यांना आमंत्रण गेलं. जवळजवळ प्रत्येक गावांनी ते मान्य केलं. आणि ट्रेनिंग या लॉकडाऊनच्या काळात 950 पैकी 850 गावांनी पूर्ण केलं. अच्छा. आणि जो स्पर्धेचा पहिला टप्पा आहे ज्याच्यामध्ये अनेक कठीण कामं त्यांना पूर्ण करायची आहेत, 594 गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. पण आमिरजी, याचा अर्थ पाणी फाउंडेशनचं वॉटर कप आता बंद होणार? नाही, वॉटर कप म्हणजे हे सुरू झालं म्हणून वॉटर कप आता त्याच्याकडे आता जे रेग्युलर वॉटर कप आहे ते बंद आम्ही केलं, जे रेग्युलर वॉटर कप आहे. पण जे वॉटर कप 2 आहे त्यामध्ये पाणलोटचं काम पण आहे. वन ऑफ द टॉपिक. पण याचा अर्थ तुम्ही जी 75 आता तालुके आहेत, जे तालुक्यांमधल्या गावांना तुम्ही इन्व्हिटेशन दिलं या स्पर्धेत भाग घेण्यासाठी, पण महाराष्ट्रातले असे अनेक तालुके होते ज्यांना पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा होता, कॉम्पीट करायचं होतं, त्यांना बिचाऱ्यांना ही संधीच नाही मिळाली या सगळ्यामध्ये सहभागी होण्याची. मौका सबको मिलेगा क्योंकि हम लोग भी सीख रहे हैं ना, पानी फाउंडेशन में हम लोग भी सीख रहे हैं. हमने जब फर्स्ट ईयर पानी का काम किया था तो हम लोग सिर्फ 3 तालुकों में शुरू किया था. वो बाकी तालुकों में हम नहीं थे, बट 3 तालुकों में जो हमने सीख के हम लोग समझे हैं वो हमने 30 में अप्लाई किया, वो हमने 75 में अप्लाई किया. अब हम 1 साल और में 150 तालुका में भी जा सकते थे पानलोट का काम करने के लिए. लेकिन हम और बड़ा होने के बजाय हमको लगा हमको और डीप जाना है. अच्छा डॉक्टर पोळ, तुम्ही सुरुवातीपासून याच्या ट्रेनिंग आणि या सगळ्यामध्ये आहात. पहिल्या फेजमध्ये 3 तालुक्यांपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही सगळा बघितला. ह्या खेपेच्या ट्रेनिंगचं वेगळेपण काय होतं आणि लोकांचा अनुभव काय होता? या वेळच्या ट्रेनिंगमध्ये एकतर समस्या होती की आपल्याला प्रत्यक्ष ट्रेनिंग सेंटरवर जाऊन ट्रेनिंग घेता येत नव्हतं. आम्हालाही खूप वाटत होतं की ट्रेनिंग सेंटरवरची जी मजा आहे ती कशातच नाही, कारण तिथं जो माणूस येतो तो एकाग्रतेने सगळं बसतो, ऐकतो, मोबाईल बंद असतात, हे असतं. आत्ताच्या ह्या प्रशिक्षण अशा पद्धतीनं घेता येत नव्हतं. आम्ही बॅच चालूही करणार होतो आणि त्याच वेळेला अगोदर 2 दिवस लॉकडाऊन झालं. पण यानंतर जो ऑनलाईन ट्रेनिंगचा आम्ही जो उपयोग केला, ज्यामध्ये आमचे प्रशिक्षक पुण्यामध्ये बसले असायचे स्टुडिओमध्ये आणि गावामध्ये लोक प्रशिक्षण त्या बाजूला तिकडे घेत असायचे. यामध्ये एक लक्षात आलं की लोकांना आणखीन सुविधा चांगली मिळाली. कारण का, आमच्या प्रशिक्षणाला 5 लोकांचीच मर्यादा होती, ज्या मुख्य प्रशिक्षणाला गेल्या वेळेचे यायचे ते. हर गाव से 5 लोग सिर्फ आते. एका गावातनं 5च लोक येऊ शकत होते. आता तसं नाही, मोठा हॉल असेल तर संख्या वाढवून मोठा स्क्रीन लावून जास्त लोकांनी प्रशिक्षण घेतलं. ऑनलाईन प्रशिक्षण असल्यामुळे इतर एखाद्या वेळेला एखाद्या गावाला जमलं नाही तर तो पुढच्या बॅचला जॉईन होऊ शकत होता, म्हणजे तो मिस करू शकत नव्हता. आणि दुसरं आहे की समृद्ध गाव स्पर्धा ही काहीतरी आपलं चित्र गावाचं नक्की बदलवणार आहे, हा विश्वास गावकऱ्यांच्यामध्ये प्रत्येकात दिसत होता. त्यामुळं इतक्या अनंत अडचणी असतानासुद्धा, म्हणजे चिखलदऱ्यापासून जतपर्यंत 39 तालुके ह्यामध्ये आहेत. चिखलदऱ्यामध्ये तर अनेक ठिकाणी नेटवर्क नसतं. एका ठिकाणी फक्त बसचा डेपो होता, तिथंच नेटवर्क येत होतं. जिथं एस टी थांबती तिथंच नेटवर्क आहे, बाकी गावात कुठेही नेटवर्क नाही. त्या बसच्या डेपोमध्ये तिथे येऊन लोक बसायचे आणि प्रशिक्षण घ्यायचे. काही ठिकाणी असं झालं की नेटवर्क यायला लागलं आणि अचानक नेटवर्क गेलं. आता काय करायचं, पुढं प्रशिक्षक इतकं चांगलं शिकवतोय, आपल्याला तर शिकायचं आहे. एक जण म्हटला आपल्या गोट्यात येतंय नेटवर्क चांगलं. गोट्यात चालू झाला कार्यक्रम प्रशिक्षणाचा. म्हणजे ती जनावरं सुद्धा आमचं ट्रेनिंग ऐकायला लागली हो. ह्याचा देखील किती तर खूप आनंद आहे. आणि मला तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं, डॉक्टर साहेब संध्याकाळची वेळ होती, आमचं जनावर भूक लागलं म्हणून हंबरटलंच, पण तुमचं ट्रेनिंग होस तोपर्यंत जनावरांना अजिबात हंबरडा फोडला नाही. मला तीच काळजी होती की आता हे ओरडाला सुरुवात करतायत का, आपलं ट्रेनिंग डिस्टर्ब होतंय का. तर अशा खूप मला वाटते की हा अत्यंत अवघड गोष्ट होती, पण ती प्रशिक्षणाची लोकांनी पूर्ण केली. त्याच्या पुढचं होतं की यामध्ये काम करणं. यामध्ये बहुतांश जे आहे हे सर्वेज आहेत. म्हणजे तुमच्या गावामध्ये विहिरी किती आहेत, बोरवेल किती आहेत, ह्याची सगळी माहिती घ्यायची आहे. कुठली पिकं घेता. आणि तुम्हाला सांगतो राजू, आजपर्यंतचा आकडा आहे, गावामधल्या 35,000 विहिरी आजपर्यंत लोकांनी मोजलेल्या आहेत. 24,000 बोरवेल्स लोकांनी मोजलेले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना वेळ ह्या कोरोनामध्ये मर्यादा यायची जायला वगैरे, तर
वडील गावामध्ये जायचे, विहिरी किती आहेत ते मोजून आणायचे, मुलाला सांगायचे, मुलगा तो कोबो ॲप आहे आमचं, त्याच्यावर भरायचा घरी बसून, कारण तो टेक्नॉलॉजिकली साऊंड आहे ना वडिलांपेक्षा, आणि मग ते आमच्याकडं इथे यायचं. तर हे सर्वेज जे आहेत ह्या आत्ताच्या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाचा भाग होता. त्याचं कारण असं आहे की कुठलीही चांगली इमारत बांधत असताना पाया मजबूत पाहिजे. हां, म्हणजे तुमच्या गावामध्ये आता पाणी किती आहे हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा पीक कुठलं लावायचं ते कळेल. त्यामुळे विहिरींचं मोजमाप, म्हणजे विहिरीमध्ये पाणी किती आहे हे आम्ही वर्षातलं 4 वेळा ह्या स्पर्धेमध्ये मोजायला सांगितलेलं आहे. का विहिरींचं पाणी मोजायचं? पाऊस पडल्यावर माझ्या विहिरीमध्ये पाणी किती होतं आणि 4 महिन्यानंतर माझ्या विहिरीमध्ये पाणी किती असणार आहे ह्याचा एक ठोकताळा गावांना आता कळा लागलेला आहे. आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, तुम्ही माणसांचे एक्सरे काढलेले ऐकले असतील, जनावरांचे एक्सरे ऐकले असतील, जनावरांची सोनोग्राफी ऐकली असेल. आम्ही गावामध्ये आता विहिरींचे एक्सरे चालू केलेले आहेत आणि त्या एक्सरेवरनं ॲटोमॅटिकली कळतं, तो रिपोर्ट बघितल्यावर, की मे महिन्यामध्ये माझ्या विहिरीमध्ये पाणी असणार आहे का नाही हे ऑटोमॅटिक शेतकऱ्याला कळतं. सोनोग्राफी म्हणजे काय, तर भूगर्भात काय काय चाललं आहे. म्हणजे लोकांना आम्ही सांगतो आमच्या प्रशिक्षणामध्ये की वरची जी जमीन आहे त्याचे 7 बारे आहेत, म्हणजे ही राजूची जमीन, ही आमिरची, ही सत्याची, ही माझी. हां, पण खाली जमिनीच्या खाली जी जमीन आहे त्याच्यात कोणाचा 7 बारा नाही, त्याच्यामध्ये फक्त भूजल टाकी आणि त्यात पाणी आहे, तो तर 7 बारा नाही आहे. मग ते कसं वापरायचं त्याच्यावर हक्क हा सगळ्यांचा आहे. वरती तुकड्या तुकड्यात आहे, पण खालचा हक्क हा सर्वांचा आहे. आणि हे जेव्हा सर्व मिळून आपण खालचं नियोजन करू तेव्हाच ते जलव्यवस्थापन होईल. त्यामुळं हे इंटरेस्टिंगली लोक खूप घेत आहेत. सत्य, जेव्हा म्हणजे कोरोनाचा काळ होता आणि सगळेच जण खूप घाबरून गेले होते, ते काय नेमकं कुठल्या दिशेने जाणार कोणालाच अंदाज नव्हता. तर त्या परिस्थितीवर ह्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे मात करण्यासाठी काय तुम्हाला वेगळं काही करावं लागलं आणि मुळामध्ये याच्यामध्ये किती जणांचं ट्रेनिंग पूर्ण झालं या प्रशिक्षणादौरान? या प्रशिक्षणातनं किती जणं ट्रेन झाली त्याचा आकडासुद्धा कळणं कठीण आहे, कारण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही गावामध्ये 100 लोक एका ट्रेनिंगमध्ये बसायचे. आपण ट्रेनिंग अनेक टप्प्यामध्ये घेतलं, म्हणजे 4 तर असे ऑफिशियल टप्पे आहेत, मग त्याचे उपटप्पे वगैरे, म्हणजे असं जर पाहिलं तर जवळजवळ 8-10 वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग झाले आहेत. काही ट्रेनिंग्स 4 तासांचे असायचे, काही पूर्ण दिवसाचे, काही 2 तासाचे, असे विविध ट्रेनिंग ओव्हर नंबर ऑफ डेज. म्हणजे हे वर्ष पूर्ण आपण वापरलं या पद्धतीने. तर मला वाटतं की करोनाचं संकट असूनही हे होण्यामागे खूप मोठं श्रेय मला वाटतं की पाणी फाउंडेशनची जी टीम आहे, कारण तालुक्यामध्ये जाऊन काम सुरू केलं आम्ही ॲज अर्ली ॲज जुलै महिन्यापासनं आमची टीम तालुक्यामध्ये होती. आणि ज्याला आपण मोबाईल क्लासरूम म्हणतो, ते मोबाईल क्लासरूम प्रत्येक गावात नेणं, ते उभं करणं, गावकऱ्यांना पटवणं आणि करोनाचे सगळे नियम पाळून तो क्लास घेणं, हे काम पाणी फाउंडेशनच्या टीमने आणि ट्रेनर्सने केलेलं आहे. आणि मला वाटतं हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे हे संपूर्णपणे श्रेय हे पाणी टीमचं आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांचं, की गावकऱ्यांना एक मनापासून ही एक आवड निर्माण झालेली आहे की आपण हे ज्ञानातनं काहीतरी होतं, म्हणजे हे ज्ञान उगाच नाही आहे की हे क्लासरूमसाठी नाही आहे, डिग्रीसाठी नाही आहे, सर्टिफिकेटसाठी नाही आहे, हे आपलं आहे, आपलं आयुष्य आपल्या हाताने घडवण्यासाठी. ही कुठेतरी मला वाटतं त्यांना खात्री पटली. मला एकूण पाणी फाउंडेशनच्या सगळ्या कामामध्ये ट्रेनिंग हे फार महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजे पाणी फाउंडेशन जेव्हा पहिल्या वॉटर कपच्याही वेळेला खूप ट्रेनिंग, रिगरस ट्रेनिंग, म्हणजे किंवा खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि असं होतं. ट्रेनिंगवर इतका भर तुमचा का आहे? म्हणजे आणि लोक ते सहजपणानं म्हणजे ज्यांना असं वाटतं की आपल्याला कळतं, शेतीतलं कळतं, आपल्याला सगळ्या गोष्टींमधलं कळतं, अशा लोकांचा ट्रेनिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता या काळामध्ये? 3 इडियट्स मध्ये डायलॉग आहे, काबिल बनो, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो और कामयाबी तुम्हारे पीछे आएगी. तर आमचं पण हेच ब्रीदवाक्य आहे की नॉलेज पाहिजे आम्हाला, आणि नॉलेज आम्हाला पाहिजे आणि आम्हाला शेअर करायचं आहे. आणि हे नॉलेज सगळ्यांचं आहे, आणि आम्हाला हे नॉलेजचे फाउंडेशनवर आम्हाला उभा करायचं आहे आमच्या स्ट्रक्चर. काय राजीव, हे जे पाणलोटाचं जे शास्त्र होतं हे काय आम्ही अजिबात शोधलं नव्हतं, पूर्वांपार चालत आलं होतं. पण प्रशिक्षणामध्ये खासियत ही होती की लोकांच्या सोप्या भाषेत त्यांना समजेल आणि त्यांच्या हृदयात घुसेल असं आम्ही शिकवलं, त्यामुळे ते लोकांना आवडलं.
ॲक्च्युली याचाच पुढचा भाग मला खरं तर विचारायचा होता, कारण आत्ता आपल्या गप्पांमध्ये ज्ञान, नॉलेज हे विषय येतात आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. तर हे जे आता समृद्ध गाव करायचं, तर आमच्यासमोर डोळ्यासमोर महाराष्ट्रातले म्हणजे मग पोपटराव पवारांचं गाव असेल, राळेगण सिद्धीसारखं गाव असेल, तर तुमच्या डोळ्यासमोर काय मॉडेल्स होते हे ट्रेनिंग तयार करताना, किंवा म्हणजे कसं तयार झालं हे ट्रेनिंग, की आपल्याला काय म्हणजे काय शिकवायचं आहे, लोकांना काय द्यायचं, काय होतं ते सगळं? आम्ही थोडं त्यापुढेही गेलो. म्हणजे राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार, अशी अनेक खूप सुंदर आणि आदर्श गाव आहेतच. पण आम्ही लोकांसमोर काय म्हटलं की तुम्ही आता स्वप्न बघा आणि तुमच्या स्वप्नातलं गाव काय असेल याचा विचार करा. किंबहुना ते एक मेडिटेशनच्या फॉर्ममध्ये करतो की जिकडे आपण गावात जे ध्वनी आपल्याला ऐकू येतील ते ध्वनी सगळे आम्ही वाजवतो. त्याच्यामध्ये पक्ष्यांचे आवाज आहेत, त्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट आहे, कुठे वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आहे, कुठे शाळकरी मुलांचं हास्य आहे, कुठे हंबरणाऱ्या गायींचा आवाज आहे. असे अनेक ध्वनी आपण ॲक्च्युली रेकॉर्ड करून कॅप्चर केले आणि ते आपण त्यांना सांगतो डोळे मिटून तुम्ही आता विचार करा की तुमच्या स्वप्नातलं गाव काय असेल. आणि मग गावकरी स्वतः सांगतात की मला माझ्या गावात खूप सुंदर शाळा दिसते, माझ्या गावात शेती ही समृद्ध दिसते, मला पाणी भरपूर दिसतं, मला सुखी समृद्ध शेती दिसते, बर्ड्स जे काही असेल ते. प्रत्येक जणाचं आपापली काय म्हणतात त्याला कल्पनाशक्तीप्रमाणे ते व्यक्त करतात आणि आम्ही असं बोर्डावरती लिहित जातो. अच्छा. आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही सांगतो की याचाच सगळ्याचं संकलन करून आपण ही स्पर्धा डिझाईन केली आहे. हे सगळं जे आपलं स्वप्न आहे हे साध्य करण्यासाठी म्हणून स्पर्धा. बाकी नियम वगैरे हा तपशिलाचा भाग झाला. आता गावामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा घटक म्हणजे गावातला शेतकरी. गेल्या वर्षी आपल्याला 2च माणसांनी जगवलं, एक डॉक्टरांनी आणि एक शेतकऱ्यांनी. तर तुम्ही एक आत्ता उल्लेख केलात की शेतकऱ्यांना लखपती बनवण्याची सुद्धा योजना या स्पर्धेमध्ये आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग वाटतं ऐकायला सुद्धा आणि जाणून घ्यायला सुद्धा की शेतकऱ्यांसाठी नेमकी ही योजना काय आहे जी या स्पर्धेमध्ये आखण्यात आली आहे. तर ही योजना नाही आहे, कारण ज्या वेळेला आपण योजना म्हणतो म्हणजे त्यात कुठेतरी हे अभिप्रेत आहे की आम्ही काहीतरी कोणाला तरी देणार आहोत, असं अजिबात नाही आहे. तर एक ढोबळ रचना अशी आहे. मी म्हणतोय की आपल्याला शेतकऱ्यांसमोर 6 गोष्टी व्यवस्थित मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट की मी म्हणतोय की त्याला माहिती पोचवायची आहे की सध्या तुम्ही जे करता ते कदाचित उत्तम म्हणजे बेस्ट असेल आणि ते जर तुम्हाला करायचं असेल काही अडचण नाही, पण तुम्हाला नवीन जे अनेक प्रयोग चालू आहेत त्या प्रयोगांबद्दल आम्ही सिस्टमॅटिकली माहिती देणार आहोत. ती माहिती आपण फिल्म्सही बनवतो आणि आपण वेबिनार्सही घेतो. ते एकदा गावकऱ्यांनी ते पाहिले आणि समजा उदाहरण दाखल की मी मत्स्य शेतीबद्दल एक वेबिनार पाहिला आणि मला तो खूप आवडला आणि मला त्यात इंटरेस्ट वाटला, तर मी मत्स्यशेती सुरू करावी का? अजिबात नाही. तर अगोदर त्याच्यानंतर मग आम्ही एक्सपोजर व्हिजिट ऑर्गनाईज करू. ते एक्सपोजर व्हिजिटमध्ये आपण एका यशस्वी मत्स्य शेतकऱ्याकडे जाऊ, पाहू, निरीक्षण करू, त्याच्याबरोबर आपण विचारपूस करू. ते जर आवडलं तर मग आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागेल. म्हणजे पहिलं आपल्याला माहिती मिळाली, जाणीव निर्मिती, दुसरी पायरी आहे एक्सपोजर व्हिजिट, तिसरी पायरी आहे ट्रेनिंग, चौथी पायरी आहे सर्टिफिकेशन की तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तुम्हाला कळलं का, तुम्हाला जमलं का. जर कळलं नसेल तर तुमचं नुकसान होईल, प्लीज करू नका. जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट आहात करू नका. तर चौथी पायरी आहे परीक्षण. परीक्षणानंतर पुढची पायरी आहे शासकीय योजनांबरोबर जोड. अनेक सुंदर शासकीय योजना असतात पण त्या अनेक वेळेला या कारणासाठी यशस्वी होत नाहीत कारण त्या ट्रेनिंगशिवाय जर आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर आपण यशस्वी होणार नाही. तर पाचवी पायरी ती आहे. आणि हे झाल्यानंतर 6वी पायरी अंमलबजावणी, काम सुरू करणं. त्यावेळेला पुन्हा हँडहोल्डिंग. तर त्या हँडहोल्डिंगचे सुद्धा 2 भाग आहेत, एक गुरु आणि दुसरं आहे मार्केट. तर अशी पायरी अनेक पद्धतीच्या शेती आणि शेती संलग्न व्यवसायासाठी पाणी फाउंडेशनने काही केले आहेत, काही तयार होत आहेत आणि पुढच्या वर्षभर आपण राबवणार आहोत. पुन्हा एकदा हाच विश्वास की त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत निश्चित, पण मार्ग हाच असावा की या ज्ञानाच्या मार्गातनं कुठेतरी काहीतरी उभं राहू शकेल. मला एक छोटा प्रश्न असा विचारायचा आहे की 21व्या शतकात डेटाचं महत्त्व महाप्रचंड आहे. अशा काळामध्ये काही हजार गावांचा डेटा तुमच्याकडे आहे आणि आता समृद्ध गाव योजना ज्यावेळेला तुम्ही आणताय त्यावेळेला अनेक म्हणजे मराठवाडा आपण ऐकतो की तिथं वाळवंट होण्याची स्थिती काही गावांमध्ये आहे.
काही गावं ड्रायअप होण्याच्या स्थितीत आहेत. अशा वेळेला आता माती परीक्षण असेल, मृदासंधारण असेल किंवा डिफॉरेस्टेशन झालं अशी काही गावं असतील किंवा क्रॉप पॅटर्नचा प्रश्न असेल की जो अतिशय गंभीर आहे. काही ठिकाणी फक्त ऊस घेतला जातो जो प्रचंड पाणी पितो आणि मग त्यामुळं बरंच मोठं नुकसान होतं. तर नेमकी चॅलेंजेस तुमच्याकडं ह्या डेटामधून तुम्हाला काय दिसतात की कुठल्या गोष्टींवरती, सगळ्याच गोष्टीवरती काम करायचं पण मेजर चॅलेंजेस काय आहेत? सगळ्याच विषयात चॅलेंजेस सगळ्याच सगळ्याच विषयांवरती काम करावं लागेल, पण नेमकं काय समोर आलं तुमच्या? तुम्हाला काय बघायला मिळालं की आपलं काय प्रॉब्लेम? मला असं वाटतं की माती, गवत, जंगल, शेतीच्या पद्धती, प्रॅक्टिसेस या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मला वाटतं की माणसाची मानसिकता. जर ती मानसिकता पॉझिटिव्ह असेल, जर त्याच्यामध्ये माणसांचा एकमेकांवरती विश्वास वाढला, सहकार्याची भावना वाढली, कुतूहल वाढलं, ज्ञान घेण्याची इच्छा वाढली, तर मला वाटतं की या सगळ्या प्रश्नांवरती काम करणं शक्य आहे. आपल्या शेती असेल किंवा कुठला व्यवसाय असेल, जर का तो आणखी चांगला व्हावा, तो सध्याच्या जमान्यासोबत चालावा किंवा थोडासा पुढं जावा असं वाटत असेल, त्याच्यातली युवा पिढी खूप त्याच्यामध्ये त्या कुठल्याही व्यवसायामध्ये येणं खूप गरजेचं असतं. तिला त्याच्यात येण्यासाठी उद्युक्त करणारे म्हणजे पर्टिक्युलरली शेतीमध्ये युवा पिढी नाही असं आपण नेहमी ऐकत आलेलो गेले अनेक वर्ष. तर तिला त्याच्यामध्ये शेतीमध्ये इंटरेस्ट व्हावा याच्यासाठी खूप कमी इन्सेंटिव्ज होते सॉर्ट ऑफ. तर त्याचं एक थोडंसं ब्रँड ॲम्बॅसेडरचं काम आमिर तुमच्यामुळं झालं की तुम्ही स्वतः गावात जाताय तुमच्यासारखा इतका मोठा स्टार. तर त्याचं थोडंसं कौतुक, कुतूहल वाटल्यामुळं युवा पिढी पण त्याच्यामध्ये आलेली आहे. दोघांनाही म्हणजे तुम्ही एकत्र आणलं त्याच्यामध्ये. महाराष्ट्रात आम्ही काही स्टोरीज दाखवल्या की या लॉकडाऊनच्या काळात 3-4 कोटींचा व्यवसाय करणारे भाजीपाला, फळं थेट मुंबई पुण्यामध्ये आणणारे पण युवक आपल्याला पाहायला मिळाले. असे युवक असतील किंवा ज्याला FPCs म्हणतात, फार्मर प्रोड्युसर कंपनीज, तर त्यांना सोबत घेण्याचा आणि तसा काही लिंकेज करण्याचा तुमचा विचार आहे का या स्पर्धेमध्ये असेल किंवा इन फ्युचर असेल? स्पर्धेच्या नियमातच येतो किंबहुना म्हणजे की पुढे जाऊन शेती ही गटामार्फतच होऊ शकते. किंबहुना हा ज्ञानमार्ग जो मी वर्णन केलं ते ज्ञान आम्ही फक्त गटाला द्यायला तयार आहोत. कारण तुम्ही गटाशिवाय शेती करण्याचा प्रयत्न केला तर ते परवडणारं नाही आहे. अनेक अडचणी आहेत ज्या आपण नाही मात करू शकत. त्यामुळे डेफिनेटली त्या गटाला नेमका काय फॉर्म द्यायचा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला FPC करायची आहे, तुम्हाला आत्माचा गट बनवायचा आहे, तुम्हाला 10 मित्र एकत्र येऊन करायचे ते तुम्ही ठरवायचे, त्यात आम्ही पडणार नाही. पण हे गटामार्फत होणं हे अनिवार्य आहे. 2 वर्षांची ही स्पर्धा आहे आत्ताची समृद्ध गाव स्पर्धा. 2 वर्षाचा काळ खूप मोठा काळ आहे. आधीची स्पर्धा ही हार्डली 45 डेजची होती. सो ते डेडिकेशन किंवा तो उत्साह टिकवणं तुलनेनं सोपं होतं. पण 2 वर्ष सगळ्या गावांना, प्रशिक्षणार्थींना सोबत ठेवणं, त्यांचा उत्साह टिकवणं यासाठी काही योजना आहे का? असं होऊ नये, होणार नाही खरं तर, की सोडलं बाबा गावाने काही अडचणींमुळे, म्हणजे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही, तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काही डोक्यात ठरवलंय का? ती एनर्जी कशी टिकवून ठेवणार आहात? मला वाटतं हे खूप मोठं आव्हान आहे आणि मला वाटतं सर्व आव्हानांपैकी कदाचित हे आव्हान सर्वात कठीण आव्हान आहे. आणि त्या आव्हानाच्याच दृष्टीने आपण पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या सर्व गावांचा आपण त्याला एक मिनी स्पर्धा हे नाव देऊन त्यांचा एक गौरव सोहळा आपण येत्या 22 तारखेला म्हणजे सोमवारच्या तारखेला दुपारी 12:30 वाजता आपण आयोजित केलेला आहे. आणि त्या गौरव सोहळ्यासाठी 594 पात्र गावं ही आपापल्या गावात बसून हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने आणि अर्थात आपल्याला ABPवरती ते पाहायला मिळणार आहे. तर सोमवारी आपण सर्वजण ABPवरती पाहाल आणि यातनं निश्चितच अशा गौरव सोहळ्याने गावकऱ्यांचा उत्साह वाढतो, त्यांची हिंमत वाढते. कारण त्यांनाही कुठेतरी वाटतं की आपण हे एवढं जे कठीण आणि मोठं काम करत आहोत, आपल्यासोबत असा अख्खा महाराष्ट्र हा उभा आहे, हा पाहतो आहे, आपल्या उदाहरणापासून शिकतो आहे. तर मला वाटतं या पद्धतीचे कार्यक्रम आम्हाला या पुढच्या 1 वर्षभरात अधिक वेळेला करावे लागणार आहेत. सत्यजित, हे जे 594 गावं जी आहेत त्यांनी पहिली फेरी पूर्ण केली, म्हणजे त्यांनी काय काय केलेलं आहे? तर त्या सर्व गावांनी आपापल्या गावांमध्ये रेनगेज बसवलेलं आहे. त्या प्रत्येक गावाने आपल्या गावामध्ये रेनगेजमार्फत नोंदीही घेतलेल्या आहेत की आपल्याकडे पाऊस केवढा पडला, त्यानंतर आपल्या गावामध्ये एकंदर विहिरी केवढ्या, एकंदर बोरवेल केवढ्या, कुठे आहेत, त्यांचं योग्य ठिकाण काय आहे. 10 निरीक्षण विहिरी निवडल्या आहेत.
त्या 10 निरीक्षण विहिरींची पाणी पातळी त्यांनी ऑलरेडी 2 वेळेला मोजलेली आहेत. त्याचसोबत त्या गावामधील प्रत्येक वहितीखालील जमिनीचा सर्वे करून की त्यात नेमकं कोणतं पीक खरीफमध्ये घेतलं, कोणतं पीक रब्बीमध्ये घेतलं, ही माहिती ही सगळी त्यांनी डिजिटली भरलेली आहे. आणि त्या सर्व गावांनी माणशी 2 झाडं जी ती या स्पर्धेच्या काळात जगवणार आहेत. आम्ही वृक्षारोपणात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. त्याचं कारण हे आहे की रोपं जगवली तर ती वृक्ष बनतात, नाही तर ती रोपंच राहतात. त्यामुळे आपल्याला जी रोपं त्यांनी ऑलरेडी लावलेली आहेत ती कोणती जगवणार आहेत, माणशी 2, माणशी 3 हे काम ते करत आहेत. आणि त्यांना आयडेंटिफाय करून सगळे जिओ टॅग्ड रेडी आहेत. तसंच आपल्या गावातली 2% जमीन ही फक्त गवताळ रानासाठी आरक्षित करून ठेवलेली आहे. ही सर्व कामं या गावांनी पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केलेली आहेत. आमिर सर, तुम्ही जसं म्हटलात की आझादचे या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन स्कूल सुरू होतं, तर तुम्ही जसं ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केलं, तर ऑनलाईन स्कूलचा जसा फायदा होता तसा तोटाही होता. तर तुम्हाला या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याचा काही तोटा झाला का? नहीं, ऑनलाइन ट्रेनिंग में चैलेंजेस आहे, बट आई थिंक कि जो स्कूल के बच्चे होते हैं उनको एक्चुअली जैसे आज़ाद है उसको स्कूल में हम लोग को ज़्यादा इंटरेस्ट होता नहीं, हम लोग का ध्यान और कहीं होता है. बट इसमें एडवांटेज क्या है कि जो गांवकरी हैं जो ट्रेनिंग लेने आ रहे हैं उनको एक्चुअली बहुत इंटरेस्ट है और वो बहुत तकलीफ से वो किसी तरह सिग्नल लेके वो ट्रेनिंग ले रहे हैं. तो उनका अटेंशन और उनका जो उनकी भावना है वो बहुत अलग है. तो उसमें उनका जो ग्रैस्पिंग है, रिसीविंग है, वो बहुत स्ट्रांग होता है. जहाँ जहाँ टेक्निकल डिफिकल्टीज हैं वो तो हैं, बट अदरवाइज आई डोंट थिंक वी हैड द प्रॉब्लम्स दैट किरण एंड आई हैव. किरण आणि माझा प्रॉब्लेम आहे की होमवर्क केलं नाही. मैं रूम में एंटर होता हूँ, आज़ाद कंप्यूटरमध्ये ऐसा कुछ करता है. मी दरवाज़ा खोल के मैंने एंटर किया तो उसका आँख जाता है, उसका उंगली कुछ करता है. तो मुझे पता है वो एक्चुअली वीडियो देख रहा है या कोई गेम खेल रहा है. मेरी एंट्री से वो ठक करके उसने चेंज कर दिया, अभी स्कूल का आ गया ऊपर. इतना फास्ट करता है वो, पर मेरे को सब पता है वो एक्चुअली पढ़ाई नहीं कर रहा है. तो ये सब प्रॉब्लेम आई डोंट थिंक हमको आए होंगे. जेव्हा भौगोलिक परिस्थिती वेगळी असते तर सामाजिक जाणीवा पण थोड्याफार वेगळ्या असतात प्रत्येक ठिकाणच्या लोकांच्या. तर अशा वेळेस त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांच्या भाषेत बोलताना, तुम्ही जसं म्हणाला की तुम्हाला हृदय जिंकायचे होते, तर असे हे अनेकांचे हृदय जिंकताना तुम्हाला कोणत्या अडचणी गेल्या? तुम्ही म्हटला ते बरोबर आहे, भाषेची अडचण येते. आता आम्ही चिखलदऱ्यामध्ये जर काम करतो आहे, धारणीत काम करत होतो, तर तिथं कोरकू भाषा आहे. जतच्या पट्ट्यामधले जवळपास निम्मी गावं आमची कानडी लोक आमच्या प्रशिक्षणाला येतात. तर आम्हाला लक्षात आलं की ह्याला लोकांना आपल्या भाषेतनं कळत नाही. तर आम्ही त्या पद्धतीचे त्या भागामध्ये ट्रेनर्स तयार केले. म्हणजे कानडी बोलणारे ट्रेनर्स, कोरकू बोलणारे ट्रेनर्स, आणि त्या माध्यमातून मी शिकायला लागलो. मला अजून आठवते, मी पहिल्या एका मेळघाटात गेलो होतो, तेव्हा पहिल्या दिवशी ग्रामसभेमध्ये मी जे काय सांगतोय ते लोकांना अजिबात समजत नव्हतं, कारण आपली भाषाच नाही आहे. मग तिथं हिंदी समजणाऱ्या मुलाला मी बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं मी जे बोलतो ते कोरकूच सांग. मग त्यानं शोष खड्डा समजून सांगायला मी सुरुवात केली. त्यानं सांगितलं की आमच्या गावामध्ये टेपसुद्धा नाही आहे, तुम्ही शोष खड्डा सांगताय पण मोजायला टेपसुद्धा नाही आहे. मी त्याला सांगितलं इथंपर्यंत उभा राहायचं, खड्डा तयार झाला समजायचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या गावांना खरं तर अशा इंटरव्हेन्शनची गरज आहे. आपल्यासारख्या लोकांनी जाण्याची खूप गरज आहे, प्रेमाची खूप गरज आहे. आणि 100% त्या गावानं शोषखड्डे केलेले आहेत. डॉक्टर पोळांनी बोलताना उल्लेख केला की 39 तालुके या स्पर्धेमध्ये आहेत. तर आपण जवळपास 250 तालुके याच्यापासून वंचित ठेवले याचा अर्थ. तर मग त्यांना जर समजा जे आत्ता कार्यक्रम बघत असतील आणि त्यांना असं वाटलं की अरे आमच्या तालुक्यामध्ये कधी होईल तेव्हा होईल, आम्हाला नाही, पण तोपर्यंत मी तोपर्यंत थांबायचं का? मला तुम्ही असं जर काही 2 मिनिट थांबा, कारण हम लोग को थोड़ा टाइम लगेगा ना, ऐसे थोड़ी. पण राजू, याचं उत्तर मी एक देतो तुम्हाला. महाराष्ट्र जर्मनी से बड़ा है. अरे नाही, मी असं म्हणतो की असं काही आहे का की मला हे बघून मी माझ्या पातळीवर हे इम्प्लिमेंट करू शकेन, म्हणजे तुमची स्पर्धा येईल तेव्हा येईल. नक्की राजू, ह्याचं उत्तर हे आहे की आम्ही ज्या फिल्म्स केलेल्या आहेत, आमच्या वेबसाईटवर जावं, यूट्यूबवर जावं. म्हणजे गावाला एखाद्या काम करायचं असेल ना, त्यानं शिवार फेरी कशी करावी ह्याच्यावर आम्ही फिल्म तयार केलेली आहे. म्हणजे तिथून सुरुवात सांगा ना त्याच्याबद्दल की जर तुम्ही अजूनही स्पर्धा नसली, तुम्ही स्पर्धेमध्ये नसाल, तुमचा तालुका नसेल,
तरी सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की आपलं गाव या असं काम आपलं गाव आदर्श व्हावं, आम्ही स्पर्धेमध्ये आम्हाला अधिकृतपणानं भाग नाही घेता येणार, तर जसं YouTube, एकलव्यानं आमचं केलं होतं ना, हो एकलव्यानं हो परफेक्ट. आमचं युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये आम्ही प्रत्येक फिल्म बनवलो ऑन द डिफरेंट प्रोसेसेस ऑफ एवरीथिंग. तो हर चीज़ कैसे करना उसको हर चीज़ पे हमने फिल्म बनाई है. तो अगर आप कंपटीशन में नहीं है तो वो आप फिल्म्स देख के आप अपना काम ऑलरेडी शुरू कर सकते हैं, कंपटीशन में आप नहीं भी हो तो. और काफी गाँव ने वैसे किया भी है. हाँ, मतलब कोल्हापुर में एक गांव है जहाँ पे सबने पानी फाउंडेशन के टी शर्ट्स भी पहन के वहाँ श्रमदान किया और पूरा पाणलोट का काम किया सिर्फ फिल्म्स देख के. तर आपल्या फिल्म्स या प्रत्येक विषयावरती आहेत, म्हणजे आपण पण जेवढ्या विषयावरती काम आदर्श करतो. गाव स्पर्धेला जे निकष आपण लावतो आहोत, तर त्या निकषांची पूर्तता करण्यासाठी किंवा ते ज्ञान मिळण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्याही फिल्म्स अवेलेबल आहेत. काही प्रमाणात आहेत, काही तर प्रमाणात. मग हां, पण मग असा तुमचा काही विचार आहे की सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरच्या स्पर्धेला कदाचित वेळ लागेल, 2 वर्ष 5 वर्ष कदाचित 10 वर्षांनी सगळा महाराष्ट्र या स्पर्धेत भाग घेऊ शकेल, पण तोपर्यंत ज्यांना त्या दृष्टीनं आपण त्या दिशेनं जायचंय तर त्यांनी या गोष्टी करायला सुरुवात करावी. मला वाटतं उत्तम सूचना आहे आणि ही सूचना आम्ही अत्यंत सिरियसली घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही परिपूर्ण एक फिल्मचं एक पॅकेजच तयार करू यासाठी. आमिरजी, आता पाणी फाउंडेशन सगळं सुरू होऊन 4 वर्ष झाली ना, 5 वर्ष झाली. तुम्हाला पाणी फाउंडेशनमुळं काय मिळालं? एक्चुअली मुझे और किरण को मुझे लगता है कि हम लोगों को एक तरह से ज़मीन से जुड़ने का मौका मिला, लोगों से जुड़ने का मौका मिला, समझने का मौका मिला, समझने का एक पूरी एक दुनिया के बारे में जिससे हम बहुत अलग थे. ही जी महाराष्ट्राची वो मैं हमेशा किरण जी से कहता हूँ कि जब भी हम गांव में से निकलते हैं ना, तो मैं बोलता हूँ कि वो जो आदमी वहाँ बैठा है मंदिर के बाहर, वो भी मेरी एज का लग रहा है, और ये एक चांस है कि मैं मुंबई में पैदा हुआ हूँ और वो इस गांव में पैदा हुआ है. उसमें और मेरे में कोई अंतर नहीं है. आज मैं उसकी जगह हो सकता था, वो मेरी जगह हो सकता था. You know, that realization is very deep in me कि हम सब एक हैं actually. Ultimately, it's just a matter of chance. So I got to learn a lot. मुझे बहुत कुछ सीखने को मिला, लोगों से जुड़ने को मिला. महाराष्ट्र के गांव में जो लोग हैं वो उनके अंदर इतनी उम्मीद है और इतनी शक्ति है कि वो ऐसी चीज़ें करके दिखा रहे हैं जो हम सोच रहे हैं. आप सोचो कि मैं कुछ सोच रहा हूँ और आप करके दिखा दो. तो हम लोग ने जो सोचा था कमरे में बैठ के, वो महाराष्ट्र के गाँव ने करके दिखा दिया है. इट्स अ वेरी बिग थिंग. बहुत बड़ी बात है. बरं, हल्लीच्या काळामध्ये मी आता बघितलं की तुम्ही सोशल मीडियावरनं पूर्ण त्याला राम ठोकला का? एक्चुअली मैंने ना सिर्फ सोशल मीडिया छोड़ा है, मैंने तो अपना फ़ोन भी छोड़ दिया. फोन भी छोड़ दिया? अभी 6 हफ्ते हो गए. हाँ. क्यों? एक्चुअली मैं समझा नहीं पाता हूँ लोगों को. मुझे एक्चुअली पहले तो फ़ोन था ही नहीं ना. हाँ. वो तो अभी हमको आदत पड़ी है कुछ सालों में. पहले तो था ही नहीं फ़ोन. तो मोबाइल फ़ोन की बात कर रहा हूँ मैं. तो जब मैं आपको बताऊँ 6 हफ्ते हो गए मैंने छोड़ा मोबाइल फ़ोन. और क्यों छोड़ा मैं बताऊँ, क्योंकि मुझे लगा कि मैं बहुत एडिक्टेड हूँ. जब देखो मैं मोबाइल फ़ोन खोल रहा हूँ, या तो न्यूज़ देखने के लिए, या कोई दोस्त कुछ जोक भेज रहा है, या फैमिली चैट्स तो कम से कम 10-12 हैं हमारी फैमिली में. और तो वो सब चलते दिन भर आप कुछ ना कुछ डिस्ट्रैक्ट होते रहते हो. फिर मुझे चेस का बड़ा शौक है, मैं कुछ गेम्स भी खेलता हूँ ऑनलाइन, तो उसमें मैं खो जाता हूँ. तो सडनली मुझे रियलाइज़ हुआ कि यार मैं पता नहीं कहाँ कुछ धुंध में घूम रहा हूँ, कुछ समझ में नहीं आ रहा है मुझे क्या हो रहा है मेरे लाइफ में. तो फिर मैंने बोला यार ये बंद करो. जब से मैंने फ़ोन बंद किया है, मैं आपको बता नहीं सकता हूँ कि मेरी लाइफ में कितनी बड़ी तब्दीली आई है. मैं आपको बता नहीं सकता हूँ. 28 जनवरी से लेके अब तक जो मैंने जर्नी की है, वो अगर मेरे पास फ़ोन होता तो मुझे 2 साल लगते हैं यहाँ से यहाँ पहुँचने में. अच्छा. जो मुझे 6 हफ्ते में मैं पहुँचा हूँ. क्योंकि मेरा पूरा बैंडविड्थ खुल गया है. मेरे पास अब गाड़ी में जब मैं बैठता हूँ तो मेरे पास फ़ोन नहीं है. मैं सोचता हूँ जैसे मैं पहले सोचता था, अपने लाइफ के बारे में, अपने बच्चों के बारे में, किरण के बारे में, मदर के बारे में, या उनको या किताब पढ़ता हूँ, या कुछ मेरी फिल्म जो आने वाली है उस पर जो काम चल रहा है उसके बारे में सोचता हूँ. ये सब
फोन आने के बाद ये सोचना हमारा एक्चुअली लाइफ से चला गया था, वो मुझे रियलाइज हुआ जब मैंने फोन छोड़ा। जब तक मैंने फोन छोड़ा था मुझे ये रियलाइज नहीं हुआ था कि मैंने कितना बड़ा स्टेप लिया है। जब फोन छोड़ा मैंने, तब मुझे रियलाइज हुआ कि मेरा स्टेप कितना बड़ा है, और मेरी जो दिमाग की खिड़कियां खुलना शुरू हुई, बहुत फास्ट खुलने लगी। हाँ, मैं बता रहा हूँ आपको। तो वही क्यों लेके मैंने बोला यार, जब फोन बंद किया और इतनी खिड़कियां खुल गई, तो मैं सोशल मीडिया से भी हट जाता हूँ और 2-4 खिड़कियां खुल जाएंगी। तो आई फील के जो जिस किस्म का इंसान मैं हूँ, यू नो राजीव, मुझे लगता है कि मैं बहुत कम्युनिकेटिव इंसान हूँ। हम लोग तो हर साल शो भी करते हैं, तूफान आला, या यू नो आई इंटरेक्ट अ लॉट। मुझे वो नेचुरल तरीका चाहिए इंटरेक्शन का, कि मैं गांव में जाऊँ, आपसे मिलूँ, या चलो टीवी तक ठीक है, बट वो हर चीज़ अभी मैं ऑनलाइन ही हो, वो मुझे मज़ा नहीं आता है। तो मतलब एक फोन छोड़ो आंदोलन अब नहीं, आंदोलन नहीं, मैं आंदोलन नहीं कर रहा हूँ। मुझे लगता है देखिए, जब ये सोशल मीडिया है, देखिए सोशल मीडिया बहुत लोग बड़ा अच्छा इस्तेमाल करते हैं, इतने अच्छे जोक्स भी मैं सुनता हूँ सोशल मीडिया में, बड़ा मज़ा आता है, बट और उसमें बहुत सारी अच्छी चीज़ें होती हैं, बट मेरे लिए है नहीं वो, मुझे लगता है। तो जिसके लिए है वो बड़ा अच्छा है, यू नो, इट्स अ वेरी ग्रेट प्लेटफॉर्म टू यूज, इट्स गॉट अ लॉट ऑफ पावर, लॉट ऑफ स्ट्रेंथ। अगर आप उसका अच्छा इस्तेमाल करें तो क्या बात है। मुझसे होता नहीं, बड़ी मुश्किल से मैं एक फिल्म बना पाता हूँ 2 साल में। पण असं काय ट्रिगर होता की जेव्हा वाटलं की आता बस फोन बस? एक्चुअली मेरा ट्रिगर यह था, मैं आपको बताऊं, कि मुझे एक दिन फील हुआ कि मैं हमेशा धुंध में रहता हूँ। जैसे आज़ाद है, अभी मेरी बेटी आयरा है, वो 23 की 23 साल की हो गई, जुनैद 27 साल का हो गया। मैंने इतना वक्त नहीं गुजारा उनके साथ, ऐसा मेरे को फील होता है। मैं अपनी फिल्मों में इतना खो जाता हूँ, इतना मैं खो जाता हूँ कि, तो सडनली मुझे फील हुआ कि यार मुझे उन पे ध्यान देना चाहिए। तो इसलिए मैंने फ़ोन पहले सबसे पहले मैंने फ़ोन बंद किया। नहीं, लेकिन हुआ क्या? कुछ हुआ नहीं। मतलब ऐसे थोड़ा ही होता है कि आज से फोन बंद, कुछ तो कभी उसके पीछे तो नहीं, मुझे बहुत दिनों से मुझे इरिटेशन हो रही थी, तो मैं किरण जी को बोल रहा था कि किरण, मुझे लगा किरण यार मैं फ़ोन छोड़ना चाह रहा हूँ। तो उन्होंने बोला हाँ छोड़ दो, क्या फ़र्क पड़ता है। तो ऐसे वैसे भी अगर मुझे किसी को कांटेक्ट करना है तो मेरे साथ मेरे मैनेजर होता है, बॉय होता है, सिक्योरिटी होती है, तो फ़ोन आसपास तो होता है। ऐसे कि नहीं मैं डिस्कनेक्ट हो गया, वैसे नहीं है, बट मेरे पास नहीं होगा। लेकिन आपको लोग कांटेक्ट नहीं कर सकते हैं, वो मेरे मैनेजर को फ़ोन कर लेते हैं। नहीं, मैं बताता हूँ क्या है। अभी क्या, मेरे हाथ में फ़ोन अगर है तो फिर मैं 10 जोक्स पढ़ूंगा, उसका फिर आंसर। अच्छा, मेरी जो अपब्रिंगिंग है, जो अम्मी ने मुझे जिस तरह बड़ा किया है, किसी ने आपको मैसेज भेजा, उसका आंसर मुझे देना ही है। ऐसा मुमकिन नहीं है कि मैं चुप हो जाऊं, इग्नोर करूं, वो मेरी अपब्रिंगिंग ही नहीं है। तो जिसका जिसका मैसेज आए मुझे आंसर करना ही है। लोग पूछते हैं आप 3-3 साल क्यों लगाते हैं फिल्म बनाने के लिए? ये इसकी वजह से, फोन की वजह से। ये फोन की वजह से 3 साल लगता है। मतलब आपके साथ जो रहते उनके, अब देखना मेरी फिल्में कितनी फास्ट है। मतलब आपके साथ जो रहते उन पे भी पाबंदी है कि वो भी फोन यूज नहीं, अभी वो तो परेशान हो गए, क्योंकि इतना ध्यान मैंने कभी उनको लाइफ में नहीं दिया था। आज़ाद, आयरा, किरण, जुनैद, अम्मी, वो अभी 6 हफ्ते में परेशान हो गए, क्योंकि मेरा अभी फुल अटेंशन उन पर है। मेरे पास और कुछ है नहीं हाथ में। कमरे में सब लोग, आप अभी देखो, आप बैठे होते हो, आज तो अभी इंटरव्यू चल रहा है, लेकिन नॉर्मली लोग फोन में होते हैं। सिर्फ मैं सबको देख रहा होता हूँ, सब फोन पे है। फिल्मची संख्या वाढेल मग? फिल्मची संख्या वाढेल आता? फिल्मची संख्या मी प्रयत्न करतो मी, पण पाणी फाउंडेशनचं काम आणि एक फिल्म हे दोन्ही. हां, अच्छा, आपल्याला आता कार्यक्रम संपवताना शेवटचा प्रश्न. स्पर्धा तर सुरू झालेली आहे, पहिलं वर्ष झालेलं आहे, 594 गावं आहेत. या निमित्तानं तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गावांना काय सांगाल आणि महाराष्ट्राला तुम्ही या निमित्तानं काय सांगू इच्छिता? एक्चुअली जो गांव इस कंपटीशन में भाग ले रहे हैं, मैं उनसे तो ये कहना चाहूँगा कि आप, ये जो पहला साल है जब हम ये चीज़ एक्सपेरिमेंट कर रहे हैं, तो मैं कहूँगा कि सबसे इम्पोर्टेंट लोग आप हैं, क्योंकि आप जो हैं इस मुहिम को आगे ले जाने वाले हैं. ये पूरा एक्सपेरिमेंट, ये जो गांव 600, 700, 800 गांव हैं उन पे निर्भर है, और ये दिशा दिखाएंगे हमको और बाकी महाराष्ट्र को. तो उन पे ये बहुत बड़ी जिम्मेदारी भी है,
और मुझे और डॉक्टर साहब और सत्य और पानी फाउंडेशन में किरण जी, हम सबको पूरा भरोसा है कि ये जो गांव है जिन्होंने हिस्सा लिया है, ये ज़रूर इस एक्सपेरिमेंट को कामयाब करके दिखाएंगे और फिर हम अगले साल नेक्स्ट ईयर से हम इसको और बड़े पैमाने पे कर सकेंगे. आणि मला खात्री आहे की म्हणजे गांधीजींचं जे स्वप्न होतं स्वयंपूर्ण गावांचं, तर ते ह्या तुमच्या लोकांना बरोबर घेऊन गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या ह्या उपक्रमाचा म्हणजे तोच भाग आहे तो. आणि सगळ्यांना खरंच अभिमान वाटावा असंच काम आहे. म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी ज्याच्यातून मिळती, ज्याच्याशी जोडलं जाणं आम्हाला फार कायमच आनंदाचं वाटत आलेलं आहे. और आपने हमेशा हम लोगों को सपोर्ट किया, इसके लिए हम आपको और आपकी टीम का शुक्रिया अदा करना चाहते हैं. बरोबर, म्हणजे ABP हे अगदी आमचं माहेरघर वाटावं अशा पद्धतीने तुम्ही या पूर्ण चळवळीला आणि आपल्या गावांना, गावकऱ्यांना साथ दिली, याबद्दल मनापासून आभार. नाही, आजचा कट्टा फॅमिली कट्टाच होता, कारण पाणी फाउंडेशनचं एक स्वतःचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाशी माझाचं कुटुंब तुम्ही म्हणता तसं खूप आधीपासून जोडलं गेलेलं आहे. या 5 वर्षात तुम्ही काय काय नाही केलात, म्हणजे सकारात्मक ऊर्जा दिलीत, लोकांमध्ये काहीतरी करण्याची जिद्द जागृत केलीत, गावांना जलसाक्षर बनवलं, जलसमृद्ध बनवलं. आणि हे काम आपण कशामध्येही तोलू शकत नाही, कशामध्येही मापू शकत नाही. आमिर, तुम्ही फोन सोडल्याचं उदाहरण दिलं आणि तेव्हा तुम्हाला रिअलाईज झालं की माझ्या आधीच्या आयुष्यामध्ये मी किती काही चांगलं करत होतो, ते कशामुळे राहिलं किंवा सुटलं, मागे पडलं, तर ते या फोनमुळे सुटलं. कदाचित गावांचं सुद्धा तसंच झालं आहे. काहीतरी स्पीडमध्ये पुढे जाण्याच्या नादात त्यांनी जुन्या गोष्टींकडे, पारंपरिक मार्गांकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आहे आणि काही अडचणी त्यांना येतात. पण आता तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्स म्हणतो आपण, तसं जाण्याची सुरुवात झाली आहे आणि परंपरा जपण्याचा सगळ्याच बाबतीत ते प्रयत्न करतात. हे काम असंच अविरतपणे सुरू राहो ही महाराष्ट्राची इच्छा आहे, आमची सर्वांची इच्छा आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनापासून आभार आज कट्ट्यावर आल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर या गप्पांसोबत माझा कट्ट्यावरती आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.